नक्कीच आणि ठाण्यानंतर आता थेट दृश्य पाहतोय आपण ती बदलापूर स्थानकातली आहे, जिथे टेस्टिंग केलं जात आहे। याच ट्रॅकवरती आंदोलक जमले होते आणि त्याच ट्रॅकची आता टेस्टिंग केलं जात आहे। मध्य रेल्वेला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी हे टेस्टिंग केलं जात आहे आणि त्यासोबत असणार आहेत आरपीएफचे काही जवान आणि अप आणि डाऊन मार्गाचं हे टेस्टिंग केल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। गेल्या 8 ते 10 तासांपासून इथली वाहतूक खोळंबली आहे। बदलापूरकडनं कर्जतकडे जाणारी, खोपोलीकडे जाणारी जी वाहतूक आहे ती खंडित झालेली आहे। रेल रोको करण्यात आला होता आंदोलकांकडनं आणि त्यानंतर आता बदलापुरात ट्रायल इंजिन दाखल झालेलं आहे। ट्रायल इंजिनद्वारे ट्रायल घेतली जाईल। हा ट्रॅक इथं अजून कोणी नाही ना याची दखल घेतली जाईल। त्यानंतर इथून मध्य रेल्वेची सेवा पूर्ववत केली जाईल। आताची 2 दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत जी आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बघतोय। एकीकडे ठाण्यात प्रचंड गर्दी झाली आहे, संध्याकाळची वेळ आहे, चाकरमानी घरी परततोय, कामावरनं जाणारा जो नोकर वर्ग आहे तो आता घरी परततोय, तर दुसरीकडे स्वतः गिरीश महाजन आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। बदलापुरात इंजिनची ट्रायल रन सुरू आहे, कारण याच रुळांवरती अप आणि डाऊन मार्गावरती प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलक जमले होते। प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलन करण्यात आलं, रेल रोको करण्यात आला होता। गेल्या 8 ते 10 तासांपासून इथं आंदोलन सुरू होतं, त्यामुळे चपलांचा प्रचंड खच या रेल्वे रुळांवर पडलेला आहे। रेल्वे रुळाला तर काही झालेलं नाही ना, याचीही ट्रायल घेतली जाईल, याची काही खबरदारी घेतली जाईल, ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर या बदलापुरात ज्या इंजिनची ट्रायल घेतली जाईल त्यानंतर मग रेल्वे पुन्हा आपली सेवा पूर्ववत करेल, सुरू करणार आहे आणि त्याच्यासाठी ही इंजिनची ट्रायल सध्या घेतली जाते। इथं गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना समजूत घालण्याचा त्यांचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची मध्यस्थी निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळालं होतं थोड्या वेळापूर्वी। आता मात्र या ट्रायल इंजिन दाखल झालेलं आहे आणि त्याची ट्रायल घेतली जाते। ही ट्रायल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल। बदलापूरवरनं कर्जतकडे जाणारी जी वाहतूक आहे जी खोळंबली आहे ती आता पूर्ववत करण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडनं केले जात आहेत। त्यासाठीच ही ट्रायल रन घेतली जाते। आरपीएफचे जवानही या ठिकाणी आहेत आणि आणखी कोणी आंदोलक या प्लॅटफॉर्मवर नाहीत ना, आंदोलक पुन्हा आंदोलन करण्याच्या स्थितीत तर नाहीत ना, याचीही खबरदारी घेतली जाते। हेही तपासलं जात आहे आणि त्यानंतरच मग रेल्वे हिरवा कंदील देईल, त्यानंतर सेवा पूर्ववत होणार आहे। त्यामुळे अजून अर्धा ते पाऊण तास या संपूर्ण ट्रायल रनला लागेल, त्यानंतरच ही सेवा पूर्ववत होणार आहे। मात्र त्याचा स्थान आता ठाण्यात, कल्याण असेल, डोंबिवली सारख्या स्थानकांवरती पाहायला मिळतोय।